नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह। महत्त्वाची बातमी आपल्यासाठी। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिलाच ठाण्यात विजय। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी निवडणुका होण्याआधीच पहिला सर्वात मोठा विजय संपादित केला आहे। मित्रांनो, मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात या विजयाची सगळीकडे जल्लोषाची तयारी। मित्रांनो, सविस्तर बघूया। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात चार्ली भाजपला आणि शिंदे सेनेला धूळ, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं डिपॉझिट जप्त। ठाकरेंच्या शिवसेनेस उभं राहायला कुणीच येईना। मित्रांनो, सविस्तर बघूया पुन्हा एकदा ठाकरेंचं मुंबईसह आसपासच्या कोकणात भारी, तर हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्राचा नेमका काय आहे बातमी मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया। आपण जर निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली एक प्रतिक्रिया कमेंट द्यायला विसरू नका। करवट शिवसैनिक अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला मित्रांनो विसरू नका। शिंदे यांच्या होम ग्राउंडमध्ये ठाकरेंची मशाल पेटली, तर इकडं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाण्यातच पहिला मोठा झटका। ठाकरेंचे नेते आले बिनविरोध निवडून आणि या ठिकाणी ठाकरेंनी चारली सगळ्या जागी धूळ। मित्रांनो, बातमी आपल्या कामाची, बातमी शिवसैनिकांच्या कामाची, सविस्तर आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे। जरी गेल्या 3 वर्षामध्ये ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी सगळे नेते कामाला लागले असले तरी देखील उद्धव ठाकरे सगळ्यांनाच भारी पडल्याचं सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून सर्वांना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरेंचं स्थान, शिवसेनेचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। शिवसेना संपवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते राज्यातील प्रत्येक नेत्यांपर्यंत आदेश दिले गेले। ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त करायची, सगळ्या नेत्यांना आपल्याकडे प्रवेश करून घ्यायचा, तशा प्रकारे प्लॅनिंग देखील भाजपने केलं। एकनाथ शिंदे यांची त्यांना साथ मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडाफोडीचं राजकारण सगळ्यांनाच अतिशय महागात पडू शकते हे तेव्हा त्यांना समजलं नाही। गेली 25 वर्ष भाजप उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत होती, एकनाथ शिंदे देखील सत्तेत होते, मग ते आता भ्रष्टाचाराचे आरोप करू लागलेत, ते पण ठाकरेंवरती। मित्रांनो, या सगळ्या बाजू उद्धव ठाकरेंसाठी नगण्य आहेत, कारण की महाराष्ट्रात सत्ता घ्यावी ते ठाकरेंनी आणि विकास करावा तो ठाकरेंनीच, असं मुंबईकरांना आणि आसपासच्या जनतेला मात्र हृदयापासून वाटतंय। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या गेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडण्यासाठी बऱ्याच मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, उपनेत्यांना, नेत्यांना फोडलं गेलं, मात्र शिवसैनिक फुटला नाही आणि याच शिवसैनिकाच्या बळावर उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा शिंदेंच्या ठाण्यातला पहिला विजय सध्या प्रसारमाध्यमांवरती आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये सर्वात जास्त चर्चेला जात आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली, महाराष्ट्रामध्ये शिवसेना कुठं, शिवसेना झिरो झाली, असं शिंदेगणाचे मंत्री वारंवार आपल्या बाईट प्रसारमाध्यमांसमोर देत आले आहेत आणि घाबरतात तर ठाकरेंना, राज ठाकरेंना जवळ घेऊन उद्धव ठाकरेंवरती जोरदार प्रहार करण्यात शिंदेगडाची संपूर्ण 3 वर्षे गेली। मात्र आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मात्र आमदार चांगलेच बिथरल्याचं जाणवत आहे आणि या भित्रिकेपणाच्या कारणानंच इकडं मात्र मनसेनं उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला आणि ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय संपादित झाल्यामुळं इथं ठाकरे बंधूंची ताकद महाराष्ट्राला समजल्याचं जाणून आलंय। मित्रांनो, नेमका विजय कसा घेतलाय, कोण कोण आले निवडून, कोणकोणते होते नेते, कोणी केलाय हातभार, यासह आपण माहिती तर बघणारच आहोत। मात्र सर्वात आधी पाहिलं, ठाकरेंना संपवण्यासाठी जे सगळे राजकीय नेते एकत्र आले होते त्यांच्या कानात चांगली चपराक या विजयाने मारल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होतंय। महाराष्ट्राच्या गावागावापासून शहरातल्या गल्लीबोळांपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना मला पाहिजे, शिवसेनेशिवाय महाराष्ट्र अधुरा आहे, असं सामान्यातील सामान्य जनतेला वाटतंय, तरुणांना वाटतंय, महिलांना वाटतंय, देशातील ज्येष्ठांना देखील ठाकरेंची शिवसेना खुणवते। मित्रांनो, एवढंच नाही तर महाराज्यातील सगळ्याच विरोधी पक्षांना देखील वाटतंय मुंबईत सत्ता असावी तर ठाकरेंचीच। या विजयामुळे सध्या त्याला आणखीच बळ मिळाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या होम ग्राउंडमध्ये ठाकरेंची मशाल पेटली आणि शिंदेगडात मात्र सर्वात मोठी खळबळ उडाली। मैदानात उतरण्याआधीच ठाकरेंनी खातं खोलल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात या विजयाची चर्चा जोरदार सुरू असल्याचं जाणवत आहे। राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुका रणधरणी आता सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सोडती जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। पण मैदानात उतरण्याआधीच ठाकरे गटानं खातं उघडलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मिळविण्यात जाणाऱ्या सरपंचपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची निवड झाली आहे। डोंबिवली हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, पण ठाकरे गटाने इथे विजय मिळवल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड धक्का बसलाय। डोंबिवली शहराजवळील खुनी ग्रामपंचायत पदाची निवडणूक पार पडली, पण ही निवडणूक उद्धव ठाकरेंच्या विजयानं अतिशय चर्चित झाली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या सरपंचपदी ज्योती विश्वास जाधव यांची निवड झाली आहे। हा विजय 9-0 असं संपादित केल्यामुळे इथं विरोधकांना 0 जागा मिळाल्या आहेत। ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या। जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सरपंचपदी निवड झालेल्या ज्योती विश्वास जाधव यांचा सत्कार केला होता। यावेळी उद्धव ठाकरेंनी फोनवरून शुभेच्छा दिल्या। आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे गटानं खातं उघडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाल्याचं जाणवत आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या ठिकाणी प्रतिक्रिया दिली की ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता क्या है, असं म्हणत मुंबई महानगर
महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिके सगळीकडेच उद्धव ठाकरेंचा भगवा आता फडकणार असं सध्या स्पष्ट केलंय मित्रांनो. हा विजय ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता, शिवसैनिकांसाठी प्रेरणा होता मित्रांनो. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंनी मुंबईतून मशाल पेटवली, जप्त ठाकरेंच्या शिवसेनेस उभं राहायला कुणीच येईना मित्रांनो. सविस्तर बघूया पुन्हा एकदा ठाकरेंचं मुंबईसह आसपासच्या कोकणात भारी. तर हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्राचा नेमका काय आहे बातमी मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया. आपण जर निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली एक प्रतिक्रिया कमेंट द्यायला विसरू नका. करवट शिवसैनिक अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला मित्रांनो विसरू नका. शिंदे यांच्या होमग्राऊंडमध्ये ठाकरेंची मशाल पेटली. तर इकडं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाण्यातच पहिला मोठा झटका. ठाकरेंचे नेते आले बिनविरोध निवडून आणि या ठिकाणी ठाकरेंनी चारली सगळ्या जागी धूळ. मित्रांनो, बातमी आपल्या कामाची, बातमी शिवसैनिकांच्या कामाची, सविस्तर आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. जरी गेल्या 3 वर्षामध्ये ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी सगळे नेते कामाला लागले असले तरी देखील उद्धव ठाकरे सगळ्यांनाच भारी पडल्याचं सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून सर्वांना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरेंचं स्थान, शिवसेनेचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. शिवसेना संपवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते राज्यातील प्रत्येक नेत्यांपर्यंत आदेश दिले गेले. ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त करायची, सगळ्या नेत्यांना आपल्याकडे प्रवेश करून घ्यायचा, तशा प्रकारे प्लॅनिंग देखील भाजपने केलं. एकनाथ शिंदे यांची त्यांना साथ मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडाफोडीचं राजकारण सगळ्यांनाच अतिशय महागात पडू शकते हे तेव्हा त्यांना समजलं नाही. गेली 25 वर्ष भाजप उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत होती, एकनाथ शिंदे देखील सत्तेत होते. मग ते आता भ्रष्टाचाराचे आरोप करू लागलेत, ते पण ठाकरेंवरती मित्रांनो. या सगळ्या बाजू उद्धव ठाकरेंसाठी नगण्य आहेत, कारण की महाराष्ट्रात सत्ता घ्यावी ते ठाकरेंनी आणि विकास करावा तो ठाकरेंनीच असं मुंबईकरांना आणि आसपासच्या जनतेला मात्र हृदयापासून वाटतंय मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडण्यासाठी बऱ्याच मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, उपनेत्यांना, नेत्यांना फोडलं गेलं, मात्र शिवसैनिक फुटला नाही. आणि याच शिवसैनिकाच्या बळावर उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा शिंदेंच्या ठाण्यातला पहिला विजय सध्या प्रसारमाध्यमांवरती आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये सर्वात जास्त चर्चेला जात आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली, महाराष्ट्रामध्ये शिवसेना कुठं, शिवसेना झिरो झाली असं शिंदेगडाचे मंत्री वारंवार आपल्या बाईट प्रसारमाध्यमांसमोर देत आले आहेत. आणि घाबरतात तर ठाकरेंना, राज ठाकरेंना जवळ घेऊन उद्धव ठाकरेंवरती जोरदार प्रहार करण्यात शिंदेगडाची संपूर्ण 3 वर्षे गेली. मात्र आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मात्र आमदार चांगलेच बिथरल्याचं जाणवत आहे. आणि या भित्रिकेपणाच्या कारणानंच इकडं मात्र मनसेनं उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला आणि ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय संपादित झाल्यामुळं इथं ठाकरे बंधूंची ताकद महाराष्ट्राला समजल्याचं जाणून आलंय मित्रांनो. नेमका विजय कसा घेतलाय, कोण कोण आले निवडून, कोणकोणते होते नेते, कोणी केलाय हातभार, यासह आपण माहिती तर बघणारच आहोत. मात्र सर्वात आधी पाहिलं, ठाकरेंना संपवण्यासाठी जे सगळे राजकीय नेते एकत्र आले होते त्यांच्या कानात चांगली चपराक या विजयाने मारल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होतंय. महाराष्ट्राच्या गावागावापासून शहरातल्या गल्लीबोळांपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना मला पाहिजे, शिवसेनेशिवाय महाराष्ट्र अधुरा आहे असं सामान्यातील सामान्य जनतेला वाटतंय, तरुणांना वाटतंय, महिलांना वाटतंय, देशातील ज्येष्ठांना देखील ठाकरेंची शिवसेना खुणवते मित्रांनो. एवढंच नाही तर महाराज्यातील सगळ्याच विरोधी पक्षांना देखील वाटतंय मुंबईत सत्ता असावी तर ठाकरेंचीच. या विजयामुळे सध्या त्याला आणखीच बळ मिळाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या होमग्राऊंडमध्ये ठाकरेंची मशाल पेटली आणि शिंदेगडात मात्र सर्वात मोठी खळबळ उडाली. मैदानात उतरण्याआधीच ठाकरेंनी खातं खोलल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात या विजयाची चर्चा जोरदार सुरू असल्याचं जाणवत आहे. राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुका रणधरणी आता सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सोडती जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पण मैदानात उतरण्याआधीच ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मिळविण्यात जाणाऱ्या सरपंचपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची निवड झाली आहे. डोंबिवली हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, पण ठाकरे गटाने इथे विजय मिळवल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड धक्का बसलाय. डोंबिवली शहराजवळील खुनी ग्रामपंचायत पदाची निवडणूक पार पडली, पण ही निवडणूक उद्धव ठाकरेंच्या विजयानं अतिशय चर्चित झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या सरपंचपदी ज्योती विश्वास जाधव यांची निवड झाली आहे. हा विजय 9-0 असं संपादित केल्यामुळं इथं विरोधकांना 0 जागा मिळाल्या आहेत. ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सरपंचपदी निवड झालेल्या ज्योती विश्वास जाधव यांचा सत्कार केला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे गटानं खातं उघडल्यामुळं सर्वत्र खळबळ उडाल्याचं जाणवत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या ठिकाणी प्रतिक्रिया दिली की ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता क्या है असं म्हणत मुंबई महानगर
महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिके सगळीकडेच उद्धव ठाकरेंचा भगवा आता फडकणार असं सध्या स्पष्ट केलंय मित्रांनो. हा विजय ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता, शिवसैनिकांसाठी प्रेरणा होता मित्रांनो. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंनी मुंबईतून मशाल पेटवली, महाराष्ट्रात सगळीकडे मशाल पेटणार का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.